समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. श्री गणेशाय नमः. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांच्या भक्तीचा, नामस्मरणाचा आणि पूजेचा पवित्र काळ. श्रावणातील सोमवार हा भगवान शिवांच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. या दिवशी अनेक शिवभक्त उपवास करतात, शिवलिंगावर जल अभिषेक करतात, बेलपत्र आणि फुले अर्पण करतात, शिवनामाचा जप करतात आणि श्रद्धेने भगवान महादेवाची पूजा करतात. पण घरच्या घरी श्रावण सोमवारी भगवान शंकरांची पूजा नेमकी कशी करावी? शिवलिंगावर प्रथम काय अर्पण करावे? शिवामूठ म्हणजे काय आणि ती योग्य पद्धतीने कशी वाहावी? शिवामूठ वाहताना कोणती प्रार्थना म्हणावी आणि दुसऱ्या दिवशी शिवामुठीचे काय करावे? या सर्व प्रश्नांची सोपी आणि सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग भगवान महादेवांचे स्मरण करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मंडळी, श्रावण सोमवारची भगवान शिव यांची पूजा कशी करावी याबद्दल आता आपण थोडं जाणून घेऊया. श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. त्यानंतर आपली रोजची नित्य देवपूजा करावी. देवपूजा केल्यानंतर पूजेची जागा जिथे आपल्याला भगवान शिव यांची पूजा करायची आहे ती पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि जर आपल्याकडे जागा नसेल तर आपण भगवान शिव यांचे पिंडीचे अभिषेक करून त्यानंतर देवघरामध्ये आपण आपली पूजा करू शकतो. आणि जागा असेल तर ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. जागा स्वच्छ करून झाल्यानंतर त्यावर चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे. त्यानंतर पाटावर किंवा चौरंगावरती पांढरे कापड टाकायचे आहे. आता आपण भगवान शिव यांची पूजा करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे त्याबद्दल आपण थोडे जाणून घेऊया. चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे. त्यावर टाकायला पांढरे कापड घ्यायचे आहे. बसायला आसन घ्यायचे आहे. त्यानंतर पाण्याने भरलेला तांब्याचा कलश घ्यायचा. हळद, कुंकू, अक्षता, चंदन, धूप, दीप, अगरबत्ती, नंतर पंचामृत. पंचामृत नसेल तर दूध घ्यावे. त्यानंतर भगवान शिव यांना प्रिय असलेले पांढरी फुले घ्यायची आहे. आणि इतर कोणतीही पूजा नसली तरी भगवान शिवांना प्रिय असलेले बेलाची पाने नक्की पूजेमध्ये पाहिजे. नैवेद्यासाठी फळं घ्यायची आहे व भगवान शिव यांच्या पिंडीवर वाहण्यासाठी शिवामुठीसाठी जे धान्य आपल्याला लागणार आहे ते धान्य पण घ्यायचे आहे. म्हणजेच आपल्या घरच्या परंपरेनुसार जे पूजेचे साहित्य जवळ ठेवायचे आहे ते जवळ ठेवून घ्यायचे आहे. आता आपण पूजेची सुरुवात करूया. पूजेची सुरुवात करण्याच्या आधी आपण सर्वात प्रथम दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दीप प्रज्वलित करून घेतल्यानंतर पाटावरती किंवा चौरंगावरती आपण जे पांढरे कापड टाकलेले आहे त्यावर 2 विड्याची पाने ठेवायची आहे व त्या विड्याच्या पानांवरती थोडे अक्षता टाकून घ्यायची व गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. गणपतीची मूर्ती नसेल तर गणपतीची मूर्ती म्हणून आपण सुपारी घेऊ शकतो व गणपतीची मूर्तीची किंवा सुपारीची हळद, कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा, नैवेद्य आणि धूपदीप अगरबत्ती ओवाळून पूजा करून घ्यायची आहे. भगवान शिव यांची पूजा सुरू करण्यापूर्वी काही क्षण शांत बसून भगवान शिव यांचे ध्यान करावे आणि पूजा सुरू करण्याच्या आधी हातात थोडे पाणी, अक्षता आणि फूल घ्यायचे व आपल्या मनात प्रार्थना करायची, हे महादेव, आजची ही पूजा आपल्या चरणी श्रद्धेने अर्पण करीत आहे. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करावी आणि आपल्या चरणी माझी भक्ती सदैव राहू द्यावी आणि माझी आजची ही पूजा निर्विघ्न पूर्ण होऊ दे.
अशी प्रार्थना करायची आहे व ते आपल्या हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचे आहे आणि ते पाणी तुळशीच्या झाडाच्या व्यतिरिक्त इतर झाडांच्या कुंडीमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर एक स्वच्छ ताम्हण घ्यायचे आहे. त्यामध्ये शिवपिंड ठेवून घ्यायची. शिवपिंड ठेवून घेतल्यानंतर मग आपण पिंडीचा अभिषेक करायचा आहे. पंचामृत किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ पाण्याने सुद्धा अभिषेक करून घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने अभिषेक केल्यानंतर पिंड पुसून घ्यायची आहे. पिंड पुसून मग पाटावरती छानपैकी एक छोटं ताम्हण ठेवायचं आहे. त्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे आणि त्यावर भगवान शिव यांची पिंड ठेवायची आहे. भगवान शिव यांची पिंडीवरती सर्वप्रथम 3 बोटांनी भस्म लावायचे आहे आणि उरलेले बोटांचे भस्म आपण आपल्या कपाळावर लावून घ्यायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे. नंतर चंदनाचा टिका भगवान शिव यांना लावायचा आहे. नंतर पिंडीला पांढरे वस्त्र अर्पण करायचे आहे. मग भगवान शिव यांना प्रिय असलेली पांढरी फुले वाहायची आहे. पांढरी फुले वाहून झाल्यानंतर आपण धोतराचे फूल व काटेरी फळ सुद्धा भगवान शिव यांना अर्पण करायचे आहे. बेलाचे फळ अर्पण करायचे आहे. मग नंतर बेलाचे पान घ्यायचे आहे. बेलाचे पान तुटलेले फाटलेले नसावे आणि त्याची बेलाच्या पानाची मागील शेवटची दांडी थोडी तोडून घ्यायची आहे आणि मग बेलाचे पान स्वच्छ करून पालथे भगवान शिव यांच्या पिंडीवर ठेवायचे आहे आणि पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा नामजप आपण सुरू ठेवायचा आहे आणि बेलाची पानं जर आपल्याला एक वाहायचे असेल तरी सुद्धा तुम्ही 108 वेळा भगवान शिव यांचे नाव घेऊन आपण बेलाचे ते पान वाहू शकतात किंवा 108 आपल्याकडे बेलाची पानं असतील तर आपण भगवान शिव यांची 108 नावांचे नामस्मरण करून बेलाची पाने वाहायची आहे किंवा आपल्याला भगवान शिव यांची 108 नावं माहिती नसेल तर आपण ते 108 बेलाची पाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असे नामजप करून बेलाची पाने वाहू शकतात. त्यानंतर आपण धूप आणि दीप दाखवावा, अगरबत्ती ओवाळायची. शेवटी आपल्या क्षमतेनुसार फळ किंवा सात्विक नैवेद्य अर्पण करायचा आहे. पूजा करताना प्रत्येक वस्तू अर्पण करण्यापेक्षा मनातील श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा भाव अधिक महत्त्वाचा असतो. त्यानंतर भगवान शिव यांना आपल्याला शिवामूठ अर्पण करायची असते. पण शिवामूठ म्हणजे काय याविषयी आपण थोडे जाणून घेऊया. श्रावणातील सोमवारी भगवान शिवाला श्रद्धेने मूठभर धान्य अर्पण करण्याच्या पारंपरिक प्रथेला शिवामूठ असे म्हटले जाते. महाराष्ट्रात ही परंपरा अनेक कुटुंबांमध्ये आढळते. शिवामूठ म्हणजे केवळ धान्य अर्पण करणे नाही तर त्यामागे भक्ती, श्रद्धा, कृतज्ञता आणि समर्पणाचा भाव आहे. आपल्या जीवनाचा आधार असलेल्या अन्नधान्यातील एक भाग परमेश्वराला अर्पण करून मिळालेल्या अन्नाबद्दल आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची ही सुंदर भावना आहे. आता आपण शिवामुठीचे व्रत कोणी करावे त्याबद्दल थोडं जाणून घेऊया. शिवामुठीची परंपरा विशेषतः लग्न झाल्यानंतर पहिल्या काही वर्षात सौभाग्यवती स्त्रियांनी करण्याची प्रथा काही ठिकाणी सांगितली जाते. काही कुटुंबांमध्ये सुरुवातीला लग्न झालेल्या नवविवाहित स्त्रियांनी 5 वर्षे हे व्रत करण्याची प्रथा म्हणजे परंपरा आहे. मात्र प्रत्येक घरातील परंपरा आणि पद्धत एकसारखी नसते. म्हणून आपल्या कुटुंबातील परंपरा, श्रद्धा आणि घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन यानुसार हे व्रत करावे. नवीन लग्न झालेल्या या स्त्रियांना हे शिवामुठीचे व्रत करायला सांगायच्या मागे मुख्यतः श्रद्धा आणि कौटुंबिक परंपरा हा हेतू मानला जातो. कारण नवविवाहित स्त्री नवीन संसारात प्रवेश केल्यानंतर
श्रावणातील सोमवारी शिवामूठ वाहते. भगवान शिव आणि माता पार्वती यांचे दाम्पत्य हे आदर्श मानले जाते. त्यामुळे पती-पत्नीचे नाते प्रेम, विश्वास आणि सुख-समाधानाने टिकावे. कुटुंबात मंगलता राहावी आणि वैवाहिक जीवनासाठी भगवान शिव-पार्वतीचे आशीर्वाद मिळावे, या भावनेने शिवामूठ वाहण्याची परंपरा काही ठिकाणी पाळली जाते. महाराष्ट्रातील आपल्या परंपरेनुसार अनेक घरांमध्ये श्रावणातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ अर्पण केली जाते. सामान्यतः असा क्रम सांगितला जातो. पहिल्या श्रावण सोमवारी तांदूळ, दुसऱ्या श्रावण सोमवारी पांढरी तीळ अशी शिवामूठ घ्यायची आहे. तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवामूठ घ्यायची आहे आणि चौथ्या सोमवारी जवस. आणि श्रावणात जर 5वा सोमवार आल्यास काही परंपरांमध्ये सातू अर्पण केले जातो. मात्र शिवामुठीच्या धान्यामध्ये आणि क्रमामध्ये काही ठिकाणी स्थानिक किंवा कौटुंबिक परंपरेनुसार फरक आढळू शकतो. त्यामुळे आपल्या घरात जी परंपरा चालत आली आहे ती श्रद्धेने पाळता येते. आता आपण शिवामूठ कशी व्हावी याबद्दल थोडं जाणून घेऊया. आपल्या परंपरेनुसार ठरवलेले धान्य आपल्याला घ्यायचे आहे. ते धान्य उजव्या हातात मूठ बांधून घ्यावे आणि त्यामध्ये थोडे पाणी टाकून घ्यावे. पाणी टाकून मूठ बांधून घ्यावे आणि मूठ उभी धरून अंगठ्याच्या बाजूने हळूहळू धान्य शिवपिंडीवर अर्पण करायचे. अर्पण करताना करंगळीची बाजू शिवपिंडीच्या दिशेने किंवा खाली राहील अशा प्रकारे मूठ धरली जाते. शिवमूठ अर्पण करताना घाई करू नये. मनात भगवान शिवांचे स्मरण ठेवून श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा भाव ठेवावा. शिवामूठ वाहताना कोणती प्रार्थना म्हणायची आहे? तर शिवामूठ वाहताना ही प्रार्थना म्हणायची आहे. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्यांना, दिरा भावांना, नणद जावांना, माझ्या पतीला मी नावडती आहे तरी आवडती कर देवा. ही प्रार्थना म्हणताना मनामध्ये भगवान शिवांप्रती श्रद्धा ठेवावी आणि ही प्रार्थना 3 वेळा म्हणायची आहे. आणि ज्यांना ही प्रार्थना म्हणायची नसेल किंवा माहिती नसेल तर त्यांनी साधेपणाने ओम नमः शिवाय म्हणत शिवामूठ अर्पण केली तरी भगवान शिव यांचे स्मरण करता येते. या प्रार्थनेतील शब्दांमध्ये असा भाव आहे की भगवान शिवांकडे आपल्या कुटुंबामध्ये प्रेम, आपुलकी, समजूतदारपणा निर्माण व्हावा अशी विनवणी करण्याचा भाव आहे. आजच्या काळातही या प्रार्थनेचा व्यापक अर्थ आपण घेऊ शकतो. तो कसा? हे महादेव, माझ्या कुटुंबामध्ये प्रेम आणि एकोपा राहू दे. सर्वांच्या मनामध्ये परस्परांविषयी आदर व आपुलकी राहू दे, अशी मनोभावाने आपण प्रार्थना करू शकतो. आता आपण शिवामूठ आणि अन्नाबद्दल कृतज्ञता कशी व्यक्त करावी तर त्याविषयी आपण थोडं जाणून घेऊया. मूठभर धान्य आपल्या हातात घेताना आपण एक क्षण विचार करूया. हे धान्य आपल्या घरापर्यंत येण्यासाठी किती लोकांचे कष्ट आहेत. शेतकरी शेती करतो, पेरणी करतो, पिकाची काळजी घेतो आणि निसर्गाच्या अनेक परिस्थितींना सामोरे जातो. म्हणून शिवामूठ वाहताना आपण मनोभावे अशी प्रार्थना करू शकतो. हे महादेव, सर्वांच्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये. शेतकरी सुखी राहू दे आणि सर्वांना अन्न मिळू दे. ही कृतज्ञतेची भावना शिवामुठीला आणखी सुंदर बनवते. शिवामूठ अर्पण करताना आपल्या मनातील चिंता, अहंकार आणि नकारात्मक विचार भगवान शिवांच्या चरणी सोपवून मन शांतीसाठी प्रार्थना आपण करू शकतो. शिवमूठ अर्पण केल्यानंतर भगवान शिव यांचे नामस्मरण करावे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आपल्या श्रद्धेनुसार शिवमहिमा स्तोत्र, शिवपंचाक्षर स्तोत्र, रुद्राष्टकम, बिल्वाष्टकम किंवा शिवलीला अमृताचे वाचन करता येते. यापैकी सर्व काही करणे आवश्यक नाही. आपल्याला जितका वेळ
आणि जशी श्रद्धा असेल त्यानुसार एक स्तोत्र, ग्रंथ वाचन किंवा फक्त शिवनामस्मरण केले तरी चालते. त्यानंतर गणपतीची व भगवान शिव यांची आरती करून नमस्कार करावा. आता एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शिवामूठ वाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या धान्याचे काय करावे? याबाबत सर्व ठिकाणी एकच पद्धत आहे असे नाही. काही कुटुंबांमध्ये सर्व शिवामुठीचे धान्य एकत्र करून त्यात भर घालून ते दान करण्याची पद्धत आहे. मंदिरात दान करतात किंवा गरजू व्यक्तींना दान केले जाते. परंतु त्या शिवामुठीतील जर धान्य आपल्याला दान करण्यासाठी मंदिरात पुजारी नसेल किंवा जवळ मंदिर नसेल तर त्या शिवामुठीचे काय करावे? तर त्या शिवामुठीतील थोडे धान्य घेऊन आपल्या धान्यामध्ये बरकत म्हणून टाकावे व बाकीचे धान्य आपण आपल्या टेरेसवर पक्ष्यांना खायला देऊ शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की शिवामुठीचे धान्य कुठे अर्पण केले आहे, त्यानुसार ते परत घेण्याबाबत किंवा वापरण्याबाबत स्थानिक मंदिरांची पद्धत वेगळी असू शकते. त्यामुळे मंदिरातील नियम असल्यास तेच पाळावे. श्रावण सोमवारचे व्रत करणारे अनेक भक्त उपवास करतात. मात्र उपवास प्रत्येकाने आपल्या आरोग्याची, वयाची आणि शारीरिक क्षमतेची काळजी घेऊनच करावा. आरोग्याच्या कारणांमुळे उपवास करणे शक्य नसेल तर स्वतःला त्रास देऊ नये. भगवान शिव यांची भक्ती करण्यासाठी स्वतःच्या शरीराला त्रास देणे आवश्यक नाही. मनात श्रद्धा ठेवून शिवनामस्मरण करणे आणि सदाचाराने वागणे हाही भक्तीचाच महत्त्वाचा भाग आहे. आता पूजा पूर्ण करण्यापूर्वी भगवान महादेवांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करूया. हे भगवान महादेव, माझ्याकडून झालेल्या सर्व चुका क्षमा करा. माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी राहू द्या. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान राहू दे. माझ्या मनातील नकारात्मक विचार दूर करून मला सद्बुद्धी आणि संयम द्या. आपल्या चरणी माझी श्रद्धा आणि भक्ती सदैव राहू द्या. ओम नमः शिवाय. मंडळी, श्रावण सोमवारची पूजा मोठ्या खर्चाने किंवा अनेक वस्तूंनीच करावी असे नाही. आपल्या क्षमतेनुसार स्वच्छ मनाने आणि श्रद्धेने भगवान शिव यांची पूजा करावी. शिवलिंगावर जल अर्पण करताना, बेलपत्र वाहताना, शिवामूठ अर्पण करताना किंवा फक्त ओम नमः शिवाय म्हणताना मन भगवान शिवांच्या चरणी असू द्या. या श्रावण सोमवारी आपण सर्वजण भगवान महादेवांच्या चरणी एकच प्रार्थना करूया. हे महादेव, आमच्या मनात भक्ती, विचारात शुद्धता आणि आचरणात सद्भावना राहू द्या. मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी ब्रह्मांड नाईक चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय विषयासह. हर हर महादेव. गण गण गणात बोते. धन्यवाद.